हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, फंक्शन्स आणि कन्स्ट्रक्टर हे युनिट आपलं आता टोटली झालेलं आहे. डिस्ट्रक्टर बी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघून घेतलं. आता या लेक्चरच्या निमित्ताने आपण काय करणार आहोत, सगळे IMP क्वेश्चन्स जे काही या युनिटचे आहेत, फंक्शन्स आणि कन्स्ट्रक्टर IMP इम्पॉर्टंट सगळ्यात क्वेश्चन्स आहेत. ते सगळे क्वेश्चन्स प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन्स मी तुम्हाला आता सांगणार आहे, कोणते कोणते क्वेश्चन्स आलेत आणि कशा प्रकारे किती मार्कासाठी ते आलेले आहेत. त्याआधी आधी जाणून घ्या सगळे कन्सेप्ट कोणते कोणते शिकले आपण या युनिटमध्ये. क्लासेस आणि ऑब्जेक्ट आपण कव्हर केला, इंट्रोडक्शन टू क्लासेस कव्हर केला, त्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएशन, मेमरी अलोकेशन फॉर ऑब्जेक्ट, मेमरी कशी अलोकेट केली जाते ऑब्जेक्टसाठी ते कव्हर केलं. इनसाइड क्लास, आउटसाइड क्लास कसा डिफाईन करायचा ते कव्हर केलं. इनलाईन फंक्शन, स्टॅटिक डेटा मेंबर, स्टॅटिक मेंबर फंक्शन आणि फ्रेंड फंक्शन हे सर्व फंक्शन्स आपण बघितले. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आपण बघितला. ऑब्जेक्ट ॲज फंक्शन आर्ग्युमेंट म्हणजे फंक्शन मध्येच तुमचा ऑब्जेक्ट आर्ग्युमेंट म्हणून कसा पास करायचा ते बघितला. त्यानंतर तुमचा कन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टर, कन्स्ट्रक्टर म्हणजे काय हे बघितलं. इंट्रोडक्शन टू कन्स्ट्रक्टर बघितलं. टाईप कन्स्ट्रक्टरचे कोणते कोणते 3 टाईप आपण बघितले, पॅरामीटराइज, कॉपी आणि डिफॉल्ट 3 टाईप आपण बघितले. त्यानंतर कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग काय राहतं आणि कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे बाय डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला काय आर्ग्युमेंट दिला जातो ते सुद्धा बघितलं. आणि डिस्ट्रक्टर बी बघितलं आपण. डिस्ट्रक्टर ह्या कन्स्ट्रक्टरला डिस्ट्रॉय करण्यासाठी, कन्स्ट्रक्टरनी क्रिएट केलेल्या ऑब्जेक्टला डिस्ट्रॉय करण्यासाठी डिस्ट्रक्टर वापरला जातो. मग हे डिस्ट्रक्टर बी गेल्या लेक्चरमध्ये बघितलं. आता टोटल आपले आतापर्यंत 20 लेक्चर्स झालेले आहेत या युनिटवरचे, 20 लेक्चर्स ओपी साठी. मग 20 लेक्चर्स झालेले आहेत आणि आजचा हा 21. ह्याच्यात मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आता तुम्हाला खाली दिलेले आहेत. हे पहा, ते आहे, हे आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या युनिट मधले. तुम्ही म्हणता सर ऑब्जेक्ट आणि क्लासेस या युनिट मध्ये कसं टाकलं तुम्ही. मित्रांनो, गेल्या युनिटमध्ये युनिट 1 मध्ये आपण ऑब्जेक्ट आणि क्लासेस न घेता या युनिटमध्ये आपण ऑब्जेक्ट आणि क्लासेसचे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. म्हणून या युनिटमध्ये बी मी त्यांचे क्वेश्चन्स ऍड करीत आहे. ऑब्जेक्ट आणि क्लासेसचे पण क्वेश्चन्स तुम्हाला या युनिटमध्ये दिसतील. समजत आहे का. आता मित्रांनो, तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर हे सर्व गोष्टी आपण बघून घेणार आहोत. 2 मार्कासाठीचे हे क्वेश्चन्स, 4 मार्कासाठीचे हे क्वेश्चन्स आणि 6 मार्कासाठीचे तुमचे हे क्वेश्चन्स असे विचारले गेलेले आहेत. याच्या आधी जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स तुम्ही बघितले तर हे आणि ते तुम्हाला बऱ्यापैकी सिमिलरच दिसतील. सगळे टॉपिक्स आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. सगळ्याचे प्रोग्राम, सगळ्याचे सिंटॅक्स तुम्हाला दिलेले आहेत. ही जर पीडीएफ तुम्हाला बाय करायची असेल, 29 रुपीज तुम्हाला पे करावे लागतील या पीडीएफ साठी. या पीडीएफ साठी तुम्हाला 29 रुपीज पे करावे लागतील. कुठं पे करायचे, आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा. तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथं तुम्हाला आपला व्हॉट्सअप नंबर भेटून जाईल. व्हॉट्सअप नंबर जर मी तुम्हाला द्यायचं झालं 7350294000, हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे मित्रांनो. याच्यावरती तुम्ही मेसेज करा. याच्यावरती तुम्ही मेसेज केला का मग तुम्हाला नोट्स भेटून जातील. नोट्सची पुढची इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला पेमेंट कुठं करायची, कुण्या स्कॅनरवरती पेमेंट करायची. आपला एक स्कॅनर आहे, त्या स्कॅनरवरती तुम्हाला पेमेंट करायची. पुन्हा तुमची डिटेल्स आम्हाला पाठवायची. त्यामध्ये तुमचं कॉलेज नेम, तुमचं नाव, तुमच्या कोणतं युनिट तुम्ही बाय करत आहात, युनिट नंबर 2, युनिट नंबर 1, कोणतं युनिट तुम्ही कोण्या सब्जेक्टचं बाय करीत आहात ते आहे, ते लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा फोन नंबर, एवढ्याच गोष्टी तुम्हाला डिटेल्स म्हणून द्यायच्या आहेत आणि कॉलेजचं नाव एक. 29 रुपीजला तुम्हाला हे नोट्स बाय करावे लागतील मित्रांनो. ज्यांनी आधीपासूनच आपले युनिट 1 आणि युनिट 2 जे DSU चे घेतले असतील आणि युनिट 1 OOP चे घेतले असतील, त्यांना माहितीच असेल कसं बाय करायचंय, कशा नोट्स परचेस करायच्या आहेत. तर त्यांनी सेम त्या स्कॅनरवरती जाऊन पेमेंट करायची. स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करायचा बरं का. स्क्रीनशॉट या नंबरवरती, त्याचा स्क्रीनशॉट या नंबरवरती सेंड करा, नसता तुम्हाला नोट्स रिसीव्ह होणार नाहीत तुम्हाला, जर तुम्ही या नंबरवरती स्क्रीनशॉट सेंड केला नाही तर. समजलं कसं कसं तुम्हाला बाईंगची प्रोसिजर आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तिथं तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटूनच जाईल. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तिथं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतच राहतो. कोणते कोणते युनिट ऑफिशियल करून टाकत आहात आपण, त्याच्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटूनच जाईल. आता हे युनिट मी ऑफिशियल करून टाकतो. आता हे तुम्हाला परचेस करता येणार. तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, ते व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा. त्या लिंकला जॉईन झाल्यावर तिथं तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसते. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा, सर वी वॉन्ट टू बाय नोट्स, किंवा नोट्स पाहिजे होत्या म्हणून असं मेसेज करा. त्यानंतर तुम्हाला गाईड केलं जाईल
त्याच्यावरती कशी कशी प्रोसिजर करायची, काय काय डिटेल्स तुम्हाला शेअर करायची ते सांगितलं जाईल. त्यानंतर तुम्हाला मी त्याच व्हॉट्सअप नंबरवरती PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे नोट्स शेअर करून देईन. ही अख्खीची अख्खी PDF ही तुम्हाला शेअर करून दिली जाईल. समजत आहे का? त्यामध्ये तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, त्यामध्ये तुमचे सर्व नोट्स, सर्व कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. पहा 2 मार्कासाठी कसा क्वेश्चन येतो क्लासेस आणि ऑब्जेक्ट वरती. डिफाईन क्लास आणि ऑब्जेक्ट. क्लास आणि ऑब्जेक्टला डिफाईन करायचं विथ प्रॉपर सिंटॅक्स, त्यांचा सिंटॅक्स सोबत, म्हणजे क्लासची आणि ऑब्जेक्टची डेफिनेशन लिहायची आणि सिंटॅक्स बी लिहायचा. डिफाईन डिस्ट्रक्टर. आता डिस्ट्रक्टर काय राहतं हे पहा, इथंच वर आहे. डिस्ट्रक्टरला डिफाईन करायचं. डिस्ट्रक्टरचं काम काय आहे ते डिफाईन करायचं. डिस्ट्रक्टरला तुम्ही डिफाईन करायचं, त्याचे फीचर्स 2 सांगून द्यायचे. कोणते कोणते फीचर्स आहेत त्याचे हे पहा. डिस्ट्रक्टरचे फीचर्स. डिस्ट्रक्टर हा तुमचा स्पेशल मेंबर असतो क्लासचा, आणि डिस्ट्रक्टरचा यूज फीचर्स मध्ये तुम्ही याचे हे सुद्धा सांगू शकता. ह्याची थिअरी तुम्ही फीचर्स म्हणून मांडली तरी चालते. डिस्ट्रक्टर नेम आणि क्लास नेम बोथ आर सेम बट इट प्रिसाइड बाय टिल्ड ऑपरेटर. हे एक त्याचं फीचर झालं. डिस्ट्रक्टर डज नॉट टेक एनी आर्ग्युमेंट, म्हणजे डिस्ट्रक्टर आर्ग्युमेंट घेतो का नाही, हे एक त्याचं फीचर झालं. डिस्ट्रक्टर ऑटोमॅटिकली कॉल होतो केव्हा, कर्ली ब्रॅकेट्स तुमचे कॉल झाल्यावर, हे ऑटोमॅटिकली कॉल होतो डिस्ट्रक्टर. समजलं? मग हे त्याचे फीचर्स झाले. हे तुम्ही फीचर्स त्याची थिअरी मध्ये मांडू शकता तुम्ही. समजलं? आता तुम्ही डिफाईन डिस्ट्रक्टर म्हणलं तर डेफिनेशन काय आहे तुम्ही म्हणता, तर डिस्ट्रक्टरची डेफिनेशन ही बघा. ही पहिली लाईन तुमची डिस्ट्रक्टरची डेफिनेशन, त्यामध्ये तुम्ही ह्या 2 लाईन सुद्धा ऍड करू शकता. डेफिनेशन म्हणजे फक्त काय करायचं, असे पॉइंट वाईज नाही लिहायचं, तर एका सिंगल वाक्यामध्येच तुम्हाला हे 3 लाईन मिक्सअप करून लिहायच्यात. म्हणजे इथं असा कॉमा देऊन, इथं फुल स्टॉप न देता कॉमा देऊन ही लाईन त्याच्यामध्येच ऍड करून टाकायची. त्याला तुमचे डेफिनेशन बनून जाईल. समजत आहे का तुम्हाला कसं कसं करायचं आहे? मी तुम्हाला सगळी थिअरी दिलेली आहे, तुम्हाला वाचून सगळं समजेनच. खूप इझी नोट्स आहेत आपल्या. स्टेट एनी 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता तुम्ही म्हणता हे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कुठे भेटते, तर आपल्या नोट्स मध्येच मित्रांनो. नोट्स मध्येच जर तुम्ही सर्च केलं, तुम्ही जर वर फाइंड आउट केलं कुठे आहेत, हा इथं आहेत. हे पहा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरचे तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, ह्याच्यापैकी कोणत्याही 2 किंवा 4 लिहा. एवढ्या तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. काय, कन्स्ट्रक्टरचं नेम आणि क्लासचं नेम बोथ आर सेम असते, त्याला रिटर्न टाइप नसते. पब्लिक सेक्शन मध्ये त्याला डिक्लेअर केलं जाते. ऑटोमॅटिकली त्याला कॉल जातो केव्हा, ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यावर. त्याला आपण इनहेरिट करू शकत नाहीत, त्यांना आपण व्हर्च्युअल फंक्शन बनवू शकत नाहीत. इनिशियलाइज कन्स्ट्रक्टर इज यूज टू इनिशियलाइज ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्टला डिक्लेअर करण्यासाठी यूज होतो, त्याचा तो स्पेशल मेंबर फंक्शन असतो. समजलं? शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगून देत आहे मी. एक प्रकारचं रिव्हिजनच होत आहे आपलं. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघून एक तुमच्या अख्ख्या युनिटचं रिव्हिजनच होत आहे तुमचं. समजलं काय काय केलंय आपण आतापर्यंतच्या PDF मध्ये? सगळे याचे डिटेल लेक्चर ह्या प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहेत. युट्यूब वर जायचं, तुमचे सर्च करायची OP प्लेलिस्ट डिप्लोमा PG डिप्लोमा अकॅडमी असं समोर सर्च करायचं. त्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट आपली ही दिसून जाईल. त्या प्लेलिस्ट मध्ये लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3 आतापर्यंत आपले 20 लेक्चर झालेले आहेत ह्याच्यावरची. आजचं हे 21 लेक्चर आणि उद्याचं 22 हे महत्वाचं लेक्चर असणार आहे. 22 खूप महत्वाचं लेक्चर असणार आहे. त्यामध्ये आपण सर्व प्रोग्राम्स बघणार आहोत या युनिटवरचे प्रोग्राम्स जे काही तुम्हाला प्रिव्हियस इयरला आलेले आहेत ते सर्व प्रोग्राम्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून सांगणार आहे, आणि कसे सॉल्व्ह करायचे त्याची मेथड बी सांगणार आहे. त्यानंतर 2 मार्कासाठी आणखीन एक क्वेश्चन, स्टेट रूल्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्रेंड फंक्शन. फ्रेंड फंक्शनच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगितल्यात त्या इथं डिफाईन करायच्या. रूल म्हणजेच त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. स्टेट सिंटॅक्स काय आहे, क्लासला डिक्लेरेशन करण्याचा ती सिंटॅक्स आपल्याला हे करायचं आहे. आता तुम्ही म्हणता सर क्लासचे कुठे आहेत आपल्याला प्रोग्राम, तर ते वर आहेत. तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला. आधी काय हे समजून घ्या. 2 विजिबिलिटी मोड्स. आता विजिबिलिटी मोड्स कोणते तुमचे, पब्लिक आणि प्रायव्हेट. तुमचे जे काही विजिबिलिटी मोड्स आहेत, पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड, हे 3 काय आहे तुमचे विजिबिलिटी मोड्स. त्यांनाच तुम्ही ऍक्सेस स्पेसिफायर सुद्धा म्हणू शकता. आता ते तुम्हाला दाखवायचे जर झाले तर पहा, वर दाखवतो. हे पहा, ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये हे तुमचे 3 विजिबिलिटी मोड्स आहेत. हे काय आहे, 3 विजिबिलिटी मोड्स. यांना प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड असं म्हणतात. ह्यांची डेफिनेशन पहा. डेफिनेशन बी आहे. जर दिसतं लिस्ट म्हणून विचारलं तर 2 मार्कासाठी लिस्ट करायचं, आणि 4 मार्कासाठी विचारलं तर ह्यांची डेफिनेशन सुद्धा लिहून यायच्या. समजलं?
प्रॉपर सगळं अरेंज केलेलं आहे मित्रांनो सगळं. आणि क्लासचा डिक्लेरेशनचा सिंटॅक्स हे पहा, क्लास डिक्लेरेशनचा सिंटॅक्स, हे सिंटॅक्स तुम्ही तिथं लिहून यायचं 2 मार्कसाठी. समजलं? काहीच असं नाही म्हणून नाही, या पीडीएफ मध्ये सर्व आन्सर्स तुम्हाला भेटून जातील. समजत आहे का? याचे सर्व आन्सर्स, फक्त जे प्रोग्राम आहे ते प्रोग्राम उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे करून देईन, सांगून देईन, आणि त्याचे प्रोग्राम्स मी तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून देईन. त्याच्यासाठी कोणतेही चार्जेस घेणार नाही मी. फक्त हे नोट्स जर तुम्हाला बाय करायचे असतील तर त्याच्यासाठी 29 रुपीज हे तुमचे चार्जेस लागतील. आणि उद्याचे जे मी प्रोग्राम सांगणार आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये मी व्हॉट्सअप चॅनलवरती प्रोव्हाइड करून देईन. एक पीडीएफ बनवीन मी त्याची, आणि फ्रीमध्ये ते प्रोग्राम्स तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती प्रोव्हाइड करून देईन. मग तुम्ही काय करायचं, लगेच जाऊन तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला ते प्रोग्राम्स ऍक्सेस करता येईल उद्याची, जे नंतरच्या लेक्चरमध्ये आहे ते. म्हणजे 22, आजचं हे लेक्चर 21 आहे, म्हणजे लेक्चर 21 आहे. म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये, म्हणजे लेक्चर 22 मध्ये आपण सगळे प्रोग्राम्स घेणार आहोत. आज सगळे IMPs घेणार आहोत. समजलं कसं कसं सॉल्व्ह करायचं डिक्लेरेशनचं सिंटॅक्स. आणि विजिबिलिटी मोड्स म्हणजेच तुमचे ऍक्सेस स्पेसिफायर, म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही. विजिबिलिटी मोड्स जर एक्झाम मध्ये विचारलं तर ते तुमचं ऍक्सेस स्पेसिफायर्सच असणार. प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड हे 3 इथं लिहायचे. डिफाईन कन्स्ट्रक्टर, कन्स्ट्रक्टरची डेफिनेशन लिहायची, आणि त्याचे टाइप्स काय, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर आणि तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, हे 3 लिहायचे. 1 मार्कासाठी तुमचे डेफिनेशन आणि 1 मार्कासाठी तुमचे टाइप्स. इनलाईन मेंबर फंक्शन तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. इनलाईन मेंबर फंक्शनची डेफिनेशन तिथे द्यायची. डिस्क्राईब यूज ऑफ स्टॅटिक डेटा मेंबर, स्टॅटिक डेटा मेंबरचा यूज डिस्क्राईब करायचं, म्हणजे थोडक्यात सांगायचं की स्टॅटिक डेटा मेंबर्सचा यूज काय आहे ते सांगायचं आहे. मग ते आपला प्रेझेंट आहे, कुठं कुठं प्रेझेंट आहे आपल्या या लिस्टमध्ये पहा. स्टॅटिक मेंबर फंक्शन बी आहे आणि स्टॅटिक डेटा मेंबर बी आहे. स्टॅटिक डेटा मेंबरचा यूज काय आहे, मेन यूज काय आहे त्याचा, आपल्या डेटा मेंबर, आपल्या जर आपण एखाद्या व्हेरिएबलला डेटा मेंबरला स्टॅटिक बनवलं तर तो एकदाच त्याची मेमरीमध्ये क्रिएट होतो, एकदाच त्याच्या मेमरीमध्ये क्रिएट होतो, बाकी सगळे ऑब्जेक्ट त्याला ऍक्सेस करू शकतात. हाच त्याचा यूज आहे. एखाद्या व्हेरिएबलला जर आपण स्टॅटिक बनवलं तर तो एकदाच मेमरीमध्ये स्टोअर होतो, हाच त्याचा यूज आहे. आणि इनलाईन फंक्शन पहा, इनलाईन फंक्शनची डेफिनेशन, ही डेफिनेशन तिथं लिहायची, आणि ही एक लाईन लिहायची, ही एक लाईन, आणि त्याचा सिंटॅक्स लिहून यायचा. ही बी तुम्ही लिहू शकता, हे बी त्याच्याच डेफिनेशन्स आहेत. जर तुम्हाला एक्झाम्पल विथ एक्झाम्पल विचारलं, पण 2 मार्कासाठी एक्झाम्पल लिहायची गरज नाही. एक्झाम्पल म्हणले की हा प्रोग्राम लिहून टाकायचा तुम्ही इनलाईन फंक्शनचा. समजलं? काही नाही, इनलाईन फंक्शन मध्ये फक्त कॉलिंग डिफरन्स आहे. साधा फंक्शन कॉल लावला तर त्याला कॉलिंगसाठी जास्ती मेमरी, जास्त हे लागतो, कॉस्टची जास्त एफर्ट्स लागतात. आणि तुमचं जर इनलाईन बनवलं तर डायरेक्ट तुमचं हे एका लाईनीमध्ये त्याची डेफिनेशन आपल्याला जिथं त्याला डिक्लेअर केले तिथे येऊन जाते. ते तुम्ही डिटेलमध्ये बघा, आपले लेक्चर्स अवेलेबल आहेत प्रत्येक ह्याच्यावर. इनलाईनवर एक लेक्चर अवेलेबल आहे, स्टॅटिकवर एक लेक्चर अवेलेबल आहे. ते 30-30, 20-20 सेकंदाचे तुम्ही लेक्चर बघा. जर तुम्ही लेक्चर बघत नसताना एवढं सुद्धा तुमच्याच्याने होत नाही म्हणल्यावर तुम्हाला या युनिटमध्ये तुम्हाला मार्क पडणे हे कठीणच आहे मित्रांनो. कारण की तुम्ही जर सगळे लेक्चर्स फॉलो नाही केले, सगळे लेक्चर्स जर नाही बघितले, त्यानंतर प्रत्येक टॉपिकचं रिव्हिजन एकदा नाही केलं तर तुम्हाला मार्क्स हे भेटणार नाहीत. जर तुम्ही सगळे लेक्चर्स फॉलो केले, सगळे प्रोग्राम्स फॉलो केले, कसे प्रोग्राम्स सॉल्व्ह करतात हे समजून घेतलं, थिअरी वाचून टाकली, सगळी थिअरी लर्न केली, समजून घेतली, त्यानंतर तुम्हाला 70 आउट ऑफ 70 बी या सब्जेक्टमध्ये गॅरंटीड देतो मी. 70 आउट ऑफ 70 तुम्हाला या सब्जेक्टमध्ये पडतील, तुम्हाला गॅरंटी देतो. चला आता क्वेश्चन्स बघूया कोणते कोणते 4 मार्कासाठीचे. आता 4 मार्कासाठी तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन तर तुम्हाला प्रोग्राम विचारले जातील. जे काही तुमचे ऑब्जेक्टवरचे प्रोग्राम आहेत, क्लासेस आणि ऑब्जेक्टवरचे, ते तुम्हाला 4 मार्कासाठी विचारले जातील. राईट ए C++ प्रोग्राम टू डिक्लेअर क्लास मोबाईल नावाचा क्लास बनवायचा आहे. हॅव्हिंग डेटा मेंबर्स, त्याचे डेटा मेंबर्स प्राइज कशामध्ये डिक्लेअर करणार तुम्ही, इंटिजर मध्ये. मॉड्यूल नंबर बी इंटिजर मध्ये. एक्सेप्ट अँड डिस्प्ले डेटा फॉर 10 ऑब्जेक्ट्स. आता तुम्हाला क्वेश्चन वाचूनच समजायला पाहिजे आपल्याला किती ऑब्जेक्ट बनवायचे, 10 ऑब्जेक्ट. मग तुम्ही अशी 10 ऑब्जेक्ट बनवणार का? सपोज मोबाईल क्लासचा M1 ऑब्जेक्ट बनवणार, M1, M2, M3 असं 10 पर्यंत ऑब्जेक्ट बनवणार आहात का? M4, M5 असं M10 पर्यंत ऑब्जेक्ट बनवणार आहात का? M10 पर्यंत ऑब्जेक्ट बनवणार आहात का? नाही. एवढी मेहनत तुम्ही घ्यायची का? नाही. याला काय करायचं मग, सिम्पली फॉर लूप मध्ये लावायचं. फॉर लूप मध्ये आय ची व्हॅल्यू फक्त
प्लस प्लस करत जायची. आय कुठपर्यंत इन्क्रीमेंट होणार 10 व्हॅल्यू पर्यंत आयची इन्क्रीमेंट होणार. मग कंडिशन काय द्यायची, आय हा लेस दॅन असला पाहिजे 10 सोबत, लेस दॅन इक्वल टू असला पाहिजे 10 सोबत. मग आयची व्हॅल्यू तुम्ही 0 द्या, मग तुमची कंडिशन ही 10 पर्यंत चलून जाईल. आता तुम्ही म्हणता इथं ॲरे ऑफ ऑब्जेक्ट वापरायचा आहे आपल्याला, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट कन्सेप्ट. आता तुम्ही म्हणता ती ॲरे ऑफ ऑब्जेक्ट कसं वापरायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे. ह्याची जर लेक्चर्स तुम्ही बघितले नसतील तर ते लेक्चर्स बघून घ्या. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट बी मी तुम्हाला कसा यूज करायचा, किती ऑब्जेक्ट असतील ते कशी लिहायची, त्याची कंडिशन कशी लिहायची, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पहा, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये जर तुमचे हे पहा असं फॉर लूप तुम्हाला वापरायचं आहे. इथं कितीसाठी 5 ऑब्जेक्ट बनवायचे होते म्हणून 5 केले. तुम्हाला आता क्वेश्चन मध्ये म्हणले 10 ऑब्जेक्ट बनवा, म्हणून इथं तुम्हाला कंडिशन मध्ये 10 लिहावं लागेल. समजलं, फॉर लूपची ही कंडिशन लिहायची. टेन्शन घेऊ नका, मी ते सुद्धा प्रोग्राम तुम्हाला करून दाखवणार उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्याच्या लेक्चरमध्ये मी हा सुद्धा प्रोग्राम तुम्हाला करून दाखवणार आहे. हे एक प्रोग्राम. त्यानंतर याच्यामध्ये जेवढे पण प्रोग्राम्स दिसतील ते लेक्चर नंबर 22 मध्ये, हे 6 मार्काचे ह्याच्यामध्ये जेवढे पण प्रोग्राम्स आहेत ते तुम्हाला लेक्चर नंबर 22 मध्ये मी स्वतः सॉल्व्ह करून सांगणार आहे. त्यामुळं ते कम्प्लीट 1 किंवा 2 तासाचं लेक्चर होईल, वाटायले 1-1.5 तासाचं लेक्चर होईल त्याच्या समोरचं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगून देईन सगळे प्रोग्राम्स. फक्त ते पूर्ण बघितलं तरच तुम्हाला प्रोग्राम समजतील, नाहीतर ही प्रोग्राम तुम्हाला समजणार नाही. आता तुम्ही म्हणता हे सर तुम्ही क्वेश्चन्स कुठून उचललेत, तर मी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स उचललेत. जर तुम्ही प्रिव्हियस इयरचा अभ्यास केला तर तुम्हाला येणारे क्वेश्चन्स ह्याच टाईपचे असतील, याच प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स येणारे आहेत. फक्त तुमचे क्लासचं नाव चेंज होऊ शकतो, त्यानंतर तुमचे डेटा मेंबर्स चेंज होऊ शकतात, आणि त्यानंतर तुमचे हे 10 ऑब्जेक्ट्स, 15 ऑब्जेक्ट, 20 ऑब्जेक्ट असे प्रत्येक ऑब्जेक्ट किती डिक्लेअर करायचे आणि एक्सेप्ट करायचे आणि डिस्प्ले करायचे हे तुमचे ऑब्जेक्ट चेंज होऊ शकतात. बाकी तुमचा फॉर्मॅट तर सिमिलरच राहणार आहे. पहा, आता तेच क्वेश्चन आहे, क्लासच डिक्लेअर करायचा आपल्याला, फक्त वेगळा आहे. बघा आता इथं काय केलंय, राईट ए सी प्लस प्रोग्राम टू डिक्लेअर क्लास डिस्टन्स नावाचा क्लास बनवायचा आहे आता. हॅव्हिंग डेटा मेंबर्स म्हणजे त्याचे डेटा मेंबर्स किलोमीटर कशामध्ये मेजर करणार तुम्ही, पॉइंट मध्ये, मीटर बी तुमचा पॉइंट मध्ये, सेंटीमीटर बी पॉइंट मध्ये आणि मिलीमीटर बी पॉइंट मध्ये. मग चारीसाठी तुम्ही फ्लोट यूज करायचं, फ्लोट तुमचा डाटा टाईप यूज करायचं. म्हणजे आता तुम्हाला हे डेटा मेंबर्स बघितल्या तुम्हाला समजा पाहिजेत की त्याचा डेटा टाईप आपल्याला कोणता यूज करायचा आहे. समजत आहे का? क्वेश्चन असा रीड करायचा, एक्सेप्ट अँड डिस्प्ले डेटा फॉर वन ऑब्जेक्ट युझिंग कन्स्ट्रक्टर कन्सेप्ट. आता कन्स्ट्रक्टर वापरायचं आहे आपल्याला. कन्स्ट्रक्टर मध्ये आपल्याला हे डेटा मेंबर्स डिक्लेअर करायचे आणि एक्सेप्ट करायचं आणि डिस्प्ले करायचे फॉर एकाच ऑब्जेक्टसाठी. म्हणजे एकदाच तुम्ही कन्स्ट्रक्टरला कॉल करायचा आणि त्यानंतर डिस्प्ले फंक्शनला कॉल करून द्यायचा. हा सुद्धा प्रोग्राम आपण बघणार आहोत. डिफाईन स्टॅटिक मेंबर. आता बघा, आता थिअरीचा क्वेश्चन आला. डिफाईन स्टॅटिक मेंबर फंक्शन. स्टॅटिक मेंबर फंक्शनला डिफाईन करायचं विथ त्याचा सिंटॅक्स, त्याचे प्रॉपर्टीज ऑफ स्टॅटिक मेंबर फंक्शन एनी टू. हा तुम्ही म्हणता सर तुम्ही आम्हाला स्टॅटिक मेंबर फंक्शनचं सांगितलेलं आहे, पण त्याच्या प्रॉपर्टीज तुम्ही आम्हाला दिल्या नाहीत तुमच्या या पीडीएफ मध्ये तुम्ही आम्हाला प्रॉपर्टीज दिल्या नाहीत. मित्रांनो, प्रॉपर्टीज तुम्हाला हे पहा, स्टॅटिक मेंबर फंक्शन हे पहा, ही डेफिनेशन लिहायची. ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत का त्याच त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. कॅरेक्टरिस्टिक्सच त्याचे फीचर्स असतात. फीचर्स म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स. मग प्रॉपर्टीजच्या जागी तुम्ही ही आणि ही जरी लिहून आलात तरी तुम्हाला मार्क भेटून येतील. समजलं? आणि एक्झाम्पल लिहायचं तिथं तुम्ही हे प्रोग्राम लिहून यायचा. समजलं? थिअरी बी लिहायची. आणि तुम्ही थिअरी कुठून लिहिता हे म्हणत असताना तुम्ही आता तुम्ही म्हणता हे पहा, थिअरीमध्ये सर तुम्ही एकच लाईन दिली, पण मित्रांनो एकच लाईन नाही. इथं पहा, इथं एवढ्या लाईन्स आहेत तुमच्या. आणि स्टॅटिक डेटा मेंबर्सच्या लाईनी सुद्धा तुम्ही उचलू शकता. स्टॅटिक डेटा मेंबर्सच्या लाईनी सुद्धा थोडे उचलू शकता. कसं काय? कारण की स्टॅटिक डेटा मेंबर्सलाच आपण स्टॅटिक मेंबर फंक्शन मध्ये कॉल करू शकतो, हे तुम्हाला सांगायचं आहे. मग स्टॅटिक डेटा मेंबरलाच तुम्ही स्टॅटिक मेंबर फंक्शन मध्ये कॉल करू शकतो. ह्याच्यासाठी तुम्ही स्टॅटिक डेटा मेंबर्सच्या बी लाईनी थोड्याफार ह्याच्यात लिहिल्या तरी चालते तुमचे. फक्त थिअरीला तुम्हाला लेंदी कसं करायचं हे तुम्हाला बघायचं. मग त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे तुमचे पॉईंट्स, मनानीचे पॉईंट्स ऍड करा, हे पॉईंट्स तुम्ही ऍड करा आणि सिंटॅक्स थोडा मोठा सिंटॅक्स काढा, जेणेकरून जास्तीत जास्त जागा तुमची कव्हर होईल तुमच्या एखाद्या पेजवरची. आणि त्यानंतर तुम्ही एक्झाम्पल म्हणून हा प्रोग्राम द्या. समजलं? आणि कॉल कसं करते, त्याचं एक्झाम्पल काय आहे, हे सर्व गोष्टी देऊन टाका. असा तुमचं उत्तर लिहायचं असतंय पेपरमध्ये.
त्याच्यानेच तुम्हाला फुल मार्क्स भेटून जातील. आता त्यानंतर काय करायचे, फ्रेंड फंक्शन एक्सप्लेन करायचे विथ सुटेबल एक्झाम्पल. आता एक्झाम्पल तुम्हाला विचारले ना, इथं तुम्ही प्रोग्राम लिहून या. एक्झाम्पल फ्रेंड फंक्शनचा प्रोग्राम लिहून या. एक्झाम्पल म्हणूनच त्याचा प्रोग्राम लिहून या. समजलं? राईट ए फ्रेंड फंक्शनची थिअरी बी लिहायची, त्याचा प्रोग्राम बी. राईट ए प्रोग्राम. पहा इथं परत प्रोग्राम लिहायचा. टू डिक्लेअर क्लास बुक नावाचा क्लास बनवायचा आहे. कंटेनिंग डेटा मेंबर्स टायटल, ऑथर नेम, पब्लिकेशन्स आणि तुमचं प्राइस. आता टायटल कशात? कॅरेक्टर मध्ये, ऑथर नेम कॅरेक्टर मध्ये, पब्लिकेशन कॅरेक्टर मध्ये, प्राइस तुमची फ्लोट मध्ये. डेटा टाईप समजले. त्यानंतर एक्सेप्ट डिस्प्ले द इन्फॉर्मेशन फॉर वन ऑब्जेक्ट युझिंग पॉइंटर टू ऑब्जेक्ट. आता मित्रांनो, पॉइंटर टू ऑब्जेक्ट मी तुम्हाला कन्सेप्ट घेतलेले नाहीत ह्या पीडीएफ मध्ये. मग मी उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगून देईन पॉइंटर टू ऑब्जेक्ट काय राहतं ते काय नाही. ह्याचे प्रोग्राम आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघून घेऊ. हे जे प्रोग्राम बघून घेऊ म्हणत आहात ना, मी जे म्हणत आहे ना प्रोग्राम, हे आपण प्रोग्राम बघून घेऊ. सगळे प्रोग्राम आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून सांगणार आहे मी तुम्हाला. मग पॉइंटर टू ऑब्जेक्टचा बी प्रोग्राम तुम्हाला तिथे सॉल्व्ह करून सांगणार आहे. त्यानंतर हा सुद्धा प्रोग्राम स्टाफ नावाचा क्लास बनवायचा आहे. पहा, एक्सेप्ट अँड डिस्प्ले 10 स्टाफ डेटा आणि डिस्प्ले देअर नेम्स, त्यांचे नाव डिस्प्ले करायचे. समजलं? विथ सुटेबल एक्झाम्पल एक्सप्लेन हाऊ ऑब्जेक्ट कॅन बी यूज फंक्शन आर्ग्युमेंट मध्ये. पहा क्वेश्चन नीट वाचा. विथ सुटेबल एक्झाम्पल सोबत आपल्याला लिहायचे एक्सप्लेन हाऊ ऑब्जेक्ट इज यूज ॲज फंक्शन आर्ग्युमेंट मध्ये ऑब्जेक्ट कसा यूज केला जातो ते लिहायचे आपल्याला. आता पहा ते कुठं भेटन? ऑब्जेक्ट ॲज फंक्शन आर्ग्युमेंट आपला जो कन्सेप्ट होता त्याच्यात तुम्हाला भेटन. हे पहा, ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट, ह्याच्यामध्ये तुम्हाला ही थिअरी लिहायची, ह्याचा सिंटॅक्स, ह्याचा एक्झाम्पल आणि हे प्रोग्राम एवढं तुम्हाला लिहायचंय त्या 4 मार्कासाठी. म्हणजे तिथं तुमचा ऑब्जेक्ट तुमचाच फंक्शन आर्ग्युमेंट म्हणून यूज होत आहे हे असं तुम्हाला दाखवायचं आहे. समजलं? कोणतं कुठं लिहायचंय, कसं लिहायचंय हे मी सांगून देत आहे तुम्हाला याच लेक्चरमध्ये. मग हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. राईट विथ सुटेबल एक्झाम्पल एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चर अँड क्लास. स्ट्रक्चर अँड क्लासचा बी डिफरन्स आपण तुम्हाला वर लेक्चर मध्ये दिलेला आहे. काय आहे डिफरन्स ते पण बघून घ्या. हे पहा, तुमचा स्ट्रक्चर आणि क्लासचा डिफरन्स बी दिलेला आहे. 7 पॉइंट्स आहेत. 4 मार्कासाठी तुमचे बस झाले 7 पॉइंट्स किंवा 8 पॉइंट. एखादा तुम्ही आणखीन एक्स्ट्रा पॉइंट ऍड करा. 8 पॉइंट तुम्ही लिहिलेले चांगले राहील 4 मार्कासाठी. समजलं? काय झालं? हे डिफरन्स झाला आता तुमचा कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग. कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग काय राहते ते समजून सांगायचं आणि त्याचा प्रोग्राम वर दिलेला आहे. कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग आणि त्याचा प्रोग्राम जर तुम्ही स्क्रोल केलं तर इथं पहा, इथं तुम्हाला भेटून जाईल कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग, त्याची थिअरी लिहायची आणि त्याचा प्रोग्राम लिहायचा 4 मार्कासाठी. समजलं? काही नाही, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग मध्ये सगळे कन्स्ट्रक्टर एकदाच यूज करून दाखवायचे. म्हणजे प्रत्येक कन्स्ट्रक्टर त्या एका क्लासमध्ये यूज करून दाखवायचा. डिफॉल्ट बी, पॅरामीटराइज बी आणि तुमचं कॉपी कन्स्ट्रक्टर बी. मग इथं आता पहा, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग झाल्यावर काय प्रश्न विचारलेला आहे? एक्सप्लेन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर विथ सुटेबल कोड एक्झाम्पल. म्हणजेच इथं प्रोग्राम बी लिहायचा बरं का. कोड म्हणजेच प्रोग्राम तुमचा. पहा, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर एक्सप्लेन करून सांगायचं आणि त्याचं एक्झाम्पल बी सांगायचे. मग पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरची मी थिअरी प्लस एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे वर. पहा, हे तुमचं पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरची थिअरी, त्याचं सिंटॅक्स आणि त्याचं एक्झाम्पल. म्हणजे हा त्याचा प्रोग्राम झाला. हा प्रोग्राम आणि तिथे तुम्हाला एक्झाम्पल आपलं थिअरी लिहून यायची, सिंटॅक्स बी लिहून यायचा. जरी सिंटॅक्स नाही विचारला तरी लिहून या. जरा आन्सर तुमचं मोठं दिसतंय. समजलं? आणि टाइम मॅनेजमेंट बरोबर करीत जा. एक्झाम मध्ये टाइम मॅनेजमेंट तुमचा बरोबर करीत जा. काय आहे? हे झालं. आता पॅरामीटराइज बी झालं. राईट ए प्रोग्राम टू डिफाईन स्टाफ विथ डेटा मेंबर्स. पहा, तेच आहे. स्टाफच नावाचा क्लास डिफाईन करायचा आहे. फक्त त्याचे डेटा मेंबर्स आता बदलले. नेम, डेजिग्नेशन आणि एक्सपिरियन्स त्यांचा आता ते डिस्प्ले करायचं आहे. एक्सेप्ट डेटा फॉर 5 ऑब्जेक्ट्स, 5 ऑब्जेक्ट साठी डिस्प्ले करायचं. फ्रॉम युजर, म्हणजे युजर कडून घ्यायचे 5 ऑब्जेक्ट चा डेटा आपल्याला युजर कडून घ्यायचा. आणि डिस्प्ले देअर नेम ऑफ स्टाफ, म्हणजे स्टाफचं डिस्प्ले नावच डिस्प्ले करायचं. हु आर मॅनेजर, म्हणजे ते जे मॅनेजर आहे त्यांचं डिस्प्ले करायचे आपल्याला, जास्ती काही डिस्प्ले करायचे नाही.
समजलं? मग असे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये कसे सॉल्व्ह करायचे ते पण आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघून घेऊया. फक्त मॅनेजरलाच कसं डिस्प्ले करायचं ते पण आपण बघून घेऊया. राईट ए प्रोग्राम टू क्रिएट क्लास प्रोडक्ट नावाचा क्लास बनवायचा आहे. डेटा मेंबर, प्राइस, प्रोडक्ट आयडी, एक्सेप्ट अँड डिस्प्ले डेटा फॉर ऑब्जेक्ट, वन ऑब्जेक्ट अँड ऑन वन ऑब्जेक्ट युझिंग पॉइंटर टू ऑब्जेक्ट. पहा, पॉइंटर टू ऑब्जेक्टचे 2 क्वेश्चन झाले तुमचे. पॉइंटर टू ऑब्जेक्टचे तुमचे 2 क्वेश्चन झाले. हे पहा, इथं पण आहे पॉइंटर टू ऑब्जेक्टचा आणि इथं पण आहे पॉइंटर टू ऑब्जेक्टचा. हे क्वेश्चन्स आलेले आहेत मित्रांनो, आलेले आहेत म्हणून तर आपल्याला सॉल्व्ह करून बघायचे आहेत. समजलं? उद्याच सांगणार आहे मी ते पॉइंटर टू ऑब्जेक्टची बी दोन्ही तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. आतापर्यंत जेवढे पण प्रोग्रामिंगचे क्वेश्चन बघितले ते उद्याच्या लेक्चरमध्ये, याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे लेक्चर नंबर 22 मध्ये आपण सॉल्व्ह करून बघणार आहोत. आता क्वेश्चन बघा नेक्स्ट. 6 मार्कासाठी काय क्वेश्चन आलेला आहे? प्रोसेस, राईट ए प्रोसेस, डिफाईन मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास. आउटसाइड कसं डिफाईन केलं जातं ते लिहायचं आहे आपल्याला डेटा मेंबर फंक्शनला. मग मित्रांनो, इनसाइड डी क्लास आणि आउटसाइड डी क्लास 2 जागेवरती आपण मेंबर फंक्शन डिफाईन करू शकतो. त्यातलं आपल्याला कोणतं लिहायचं आहे? फक्त आउटसाइड डी क्लास. मग आउटसाइड डी क्लासचं तुम्ही काय करणार? 6 मार्कासाठी तुमचे थेअरी लिहिणार, 2 मार्कासाठी सिंटॅक्स लिहिणार, 1 मार्कासाठी, 1 मार्कासाठी तुमचं एक्झाम्पल लिहिणार आणि 2 मार्कासाठी तुमचा प्रोग्राम लिहिणार. एवढ्या गोष्टी तुम्हाला 6 मार्कासाठी कंपल्सरी लिहायच्या आहेत, नाहीतर तुमचे 6 मार्क विसरून जा. मग राईट ए प्रोग्राम टू, एखादी डायग्राम असते त्याची डायग्राम बी तुम्ही इन्क्लूड करू शकता तुमच्या मर्जीवरती. राईट ए प्रोग्राम इन C++ टू डिमॉन्स्ट्रेट कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. आता कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगचा प्रोग्राम तुम्हाला लिहायचा आहे तिथं. म्हणजे कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगचा निस्ता प्रोग्राम, जो प्रोग्राम मी तुम्हाला दाखविला वर ते. थेरी लिहायची का नाही, फक्त प्रोग्राम विचारलाय ना, मग राईट ए प्रोग्रामच. फक्त 6 मार्कासाठी तुमचा प्रोग्रामच विचारलाय, मग प्रोग्रामच लिहायचा. एक्सप्लेन फ्रेंड फंक्शन विथ एक्झाम्पल. आता विथ एक्झाम्पल म्हणलंय ना इथं, मग ह्याचा फ्रेंड फंक्शनची थेअरी प्लस सिंटॅक्स प्लस एक्झाम्पल प्लस प्रोग्राम एवढं लिहायचं आहे 6 मार्कासाठी. मग थेअरी तुमची 2 मार्काला, 1 मार्काला हे, 1 मार्काला हे आणि 2 मार्काला तुमचा प्रोग्राम. समजलं? असं तुमचे डिवाइड असतात मार्क. एवढ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत तिथं. एक्सप्लेन द यूज ऑफ फ्रेंड फंक्शन हे झालं. कॉपी कन्स्ट्रक्टर विथ एक्झाम्पल, कॉपी कन्स्ट्रक्टर आणि त्याचा प्रोग्राम लिहायचा आहे. डिफरन्स बिटवीन क्लास आणि स्ट्रक्चर आणि क्लासचा डिफरन्स बी लिहायचा आहे. पहा, परत क्वेश्चन आलेला आहे, म्हणजे रिपीट झालेला आहे क्वेश्चन ह्या एक्झाम मध्ये तुमच्या. म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 5 स्टारचा क्वेश्चन आहे. क्लास आणि स्ट्रक्चरचा डिफरन्स बी. डेव्हलप ए प्रोग्राम इन C++ दॅट इन्क्लूड्स कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर. म्हणजे एकाच प्रोग्राम मध्ये तुमचा कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर वापरलेलं दाखवा. मग मित्रांनो, हेच तुमचा प्रोग्राम लिहायचा. कोणता? या डिस्ट्रक्टर मध्ये मी तुमचा एक प्रोग्राम दिलता तुम्हाला डेमोचा. हा पहा, याच्यामध्ये आपण काय केलंय? कन्स्ट्रक्टर बी वापरला आहे आणि डिस्ट्रक्टर बी वापरला आहे. पहा, इथं कन्स्ट्रक्टर बी वापरलेला आहे आणि डिस्ट्रक्टर बी वापरलेला आहे. म्हणजे एकाच प्रोग्राम मध्ये तुमचे कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर वापरलेले दाखवा म्हणत आहे त्या क्वेश्चन मध्ये. मग हे तुम्हाला प्रोग्राम तिथं लिहायचा आहे. समजलं? कोणत्या ठिकाणी कोणता आन्सर लिहायचंय, कोणता प्रोग्राम लिहायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. फक्त तुम्ही आपले लेक्चर जर फॉलो केले तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातात, नाहीतर तुम्हाला काही समजणार नाही. हे पण झालं. डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ मेमरी अलोकेशन ऑफ ऑब्जेक्ट विथ सुटेबल डायग्राम. आता हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मेमरी कशी अलोकेट होती ऑब्जेक्टला, ती प्रोसेस तुम्हाला डिफाईन करायची. पहा, वर दिलेला आहे मी तुम्हाला. वर जर तुम्ही स्क्रोल करीत 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 गेलात तर तुमची मेमरी कशी अलोकेट केली जाते ऑब्जेक्टसाठी तुम्हाला वर सांगितलेलं आहे. पहा, इथं ही तुम्हाला डायग्राम काढायची. ही डायग्राम तुम्ही काय करणार? काढणार. मेमरी अलोकेशन ऑफ ऑब्जेक्ट साठी त्याची थिअरी लिहायची, त्याचा सिंटॅक्स लिहायचा, त्यानंतर हे एक्झाम्पल लिहायचं. आणि मित्रांनो, ही डायग्राम तुम्ही तिथं काढायची. विथ डायग्राम म्हणले ना, ही डायग्राम तुम्ही तिथं काढून यायची तुमची. समजलं? ही डायग्राम तुम्ही तिथं काढून यायची. अशी तुमची मेमरी अलोकेट होणार. ही डायग्राम तुम्ही तिथं काढून यायची. समजलं? आता एवढ्या गोष्टी तुम्हाला झाल्या मित्रांनो. तुम्हाला आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करता यायला पाहिजेत मनाने. आपले जी थेअरी हे सर्व गोष्टी आपल्या शिकवून झालेल्या आहेत. प्लेलिस्ट मध्ये सर्व गोष्टीचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. ते लेक्चर्स बघून घ्या. जर समजत नसेल तर परत बघा. तुम्हाला फीस चार्ज होत नाही तुम्हाला इथं परत बघण्याची. युट्यूब वरती सर्व गोष्टी फ्री मी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. फ्री मध्ये तुम्हाला सर्व कंटेंट अवेलेबल करून दिलेले आहेत. फक्त नोट्सचे चार्ज मी घेत आहे. 29 रुपीज पर युनिट मी तुमचे नोट्सचे चार्ज घेत आहे. त्यामुळं तुमचे नोट्स बी अफोर्डेबल आहेत तुमच्यासाठी. जास्त काही अशी महाग वगैरे नाही आहेत.
त्यानंतर तुमची आता एक्सप्लेन ऍक्सेस स्पेसिफायर, प्रायव्हेट पब्लिक प्रोटेक्टेड हे तुमचे ऍक्सेस स्पेसिफायर आहेत, ते एक्सप्लेन करायची. यामध्ये तुम्हाला त्यांची सिंटॅक्स द्या, त्यांची डेफिनेशन द्या, त्यांची थिअरी द्या. समजलं. त्यानंतर प्रोग्राम बी दिला तरी चालतंय, म्हणजे प्रायव्हेट आणि पब्लिक आणि प्रोटेक्टेड तिन्ही एका ह्याच्यात यूज झालेले तुम्हाला प्रोग्राम बी जरी लिहिला तुम्ही तरी चालतंय. राईट ए C++ प्रोग्राम टू डिक्लेअर रेक्टँगल नावाचा क्लास डिक्लेअर करायचा आहे. डेटा मेंबर लेंथ ब्रेथ एरिया आणि त्यानंतर गेट डेटा आणि एक्सेप्ट लेंथ ब्रेथ अँड पुट डेटा टू कॅल्क्युलेट द डिस्प्ले एरिया ऑफ रेक्टँगल. लेंथ अँड ब्रेथ युजर कडून घ्यायची आपल्याला आणि कॅल्क्युलेट करायचं त्यांचा एरिया आणि डिस्प्ले करायचा आहे. समजलं. आणि कोणता फंक्शन वापरायचा? पुट डेटा नावाचा फंक्शन वापरायचा आहे आणि गेट डेटा नावाचा तुमचा फंक्शन वापरायचं आहे. गेट डेटा थ्रू आपल्याला व्हॅल्यूज घ्यायच्यात आणि पुट डेटा ह्या फंक्शन थ्रू तुम्हाला काय करायचं आहे? व्हॅल्यूज डिस्प्ले करायचे आहेत. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलंय पुट डेटा वापरायचं, मग तुम्ही तिथे डिस्प्ले फंक्शन वापरू शकता का? नाही, तुम्ही तिथे पुट डेटा असं वापरायचं आहे. PUT डेटा असंच वापरायचं आहे फंक्शनचं नाव तुमचं. राईट ए C++ प्रोग्राम टू डिफाईन स्ट्रक्चर. स्टुडंट नावाचं स्ट्रक्चर बनवायचे, त्याचे मेंबर्स नेम, रोल नंबर आणि एज. एक्सेप्ट डिस्प्ले डेटा ऑफ वन स्टुडंट. एका स्टुडंटसाठी हे तुम्हाला करायचं आहे. हे दोन्ही पण प्रोग्राम आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघून घेऊया. आता कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला फ्रेंड फंक्शनचे विचारलेलं आहे, ते कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लिहून यायच्या. सर तुम्ही म्हणता 6 मार्कासाठी नुसत्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या व्हॅलिड राहील का? किती छोट्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पण मित्रांनो, अशीच MSBT काय करते? कन्फ्युजनली क्वेश्चन्स टाकते. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स तुमचे 6 मार्काला विचारले म्हणल्यावर तुम्ही तिथे कमीत कमी 8 पॉईंट लिहायचे, 8 ते 10 पॉईंट लिहून टाकायचे कॅरेक्टरिस्टिक्सचे. समजलं. त्यानंतर फ्रेंड फंक्शनचे थोडंसं एक्सप्लेनेशन देऊन टाकायचं. राईट ए प्रोग्राम टू डिक्लेअर ए क्लास मेजर हॅव्हिंग. क्लास तुमचा डिक्लेअर करायचा आहे मेजर नावाचा क्लास. हॅव्हिंग डेटा मेंबर्स तुमचे ऍड 1, ऍड 2, ऍड 3. इनिशियलाइज डेटा मेंबर युझिंग कन्स्ट्रक्टर. आता इथं कन्स्ट्रक्टर वापरायचं आहे आपल्याला. कन्स्ट्रक्टर मध्ये तुमचे डेटा मेंबर्स ऍड 1, ऍड 2, ऍड 3 हे करायचे, डिक्लेअर करायचे. अँड स्टोर देअर ऍडिशन तिन्हीचे ऍडिशन आपल्याला थर्ड डेटा मेंबर मध्ये, म्हणजे तिसऱ्या एका सम नावाच्या व्हेरिएबल मध्ये तुम्हाला ऍडिशन स्टोअर करायची युझिंग मेंबर फंक्शन. अँड डिस्प्ले द ऍडिशनला डिस्प्ले करायचे. काही नाही, हा सुद्धा प्रोग्राम आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघून घेऊ. टोटल खूप सारे प्रोग्राम आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघून घेणार आहोत, म्हणजे याच्या नेक्स्टच्या लेक्चरमध्ये. काय डिफरन्स बिटवीन तुमचा कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरचा डिफरन्स लिहायचा. एनी 4 पॉईंट तुम्हाला सांगितलेले आहेत, पण तुम्ही जास्ती पॉईंट तुम्ही लिहून घ्या. आता कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरचा डिफरन्स आपण घेतलेला नाही, हे नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगून देईन कन्स्ट्रक्टरचा आणि डिस्ट्रक्टरचा डिफरन्स. फक्त एवढाच आपला पॉईंट राहिलेला आहे या युनिट मधला, कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरचा डिफरन्स. माझ्याकडून हा पॉईंट राहिलेला आहे बरं का, कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरचा डिफरन्स. कुठे गेला? हा पॉईंट माझ्याकडून आता राहिलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी घेऊन टाकतो आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये मी प्रोग्राम्स घेतो, वाटल्यास असं करून टाकतो. पण हा कन्सेप्ट मी घेणार आहे, टेन्शन घेऊ नका. डिस्ट्रक्टर आणि कन्स्ट्रक्टरचा डिफरन्स. आता मित्रांनो, राईट ए प्रोग्राम टू डिक्लेअर क्लास एम्प्लॉई. आता एम्प्लॉई नावाचा क्लास बनवायचे, त्याचे डेटा मेंबर्स वेगळे, एम्प्लॉई आयडी, सॅलरी डिस्प्ले करायचे 10 एम्प्लॉई साठीच. समजलं. हे सुद्धा प्रोग्राम आपण बघून घेणार आहोत. काय आयटम नावाचा क्लास बनवायचा आहे, डेटा मेंबर्स त्याचे घ्यायचे, आयटम नेम, कोड आणि प्राइस एवढे घ्यायचे आहेत. डिस्प्ले करायचे इन्फॉर्मेशन 1 ऑब्जेक्ट युझिंग पॉइंटर टू ऑब्जेक्ट आपल्याला यूज करायचा आहे, म्हणजे ऑब्जेक्टला पॉइंटर सोबत यूज करायचा आहे. ते कसं करायचं ते उद्याच्या लेक्चर्स मध्ये बघून घेऊया आपण. जे की प्रोग्रामिंगचं लेक्चर येणार आहे त्याच्यात तुम्हाला हे सगळे प्रोग्राम्स मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. C++ प्रोग्राम लिहायचा आहे आपल्याला. ग्रेटर नंबर फाइंड करायचा अमॉंग 2 नंबर्स, 2 डिफरंट क्लासेस युझिंग फ्रेंड फंक्शन. आता फ्रेंड फंक्शनचा वापर करून ग्रेटर नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे 2 डिफरंट क्लासेस मध्ये. समजलं. कसं करायचं आहे ते बी बघून घेऊया आपण त्याच लेक्चरमध्ये, प्रोग्रामिंगच्याच लेक्चरमध्ये. खूप सारे प्रोग्राम आपण बघणार आहोत. 8 ते 10 प्रोग्राम आपण बघणार आहोत. डिस्क्राइब हाऊ मेमरी इज अलोकेटेड टू ऑब्जेक्ट ऑफ क्लास विथ सुटेबल डायग्राम. मेमरी कशी अलोकेट केली ऑब्जेक्टला क्लासच्या, ती सुटेबल डायग्राम. आता मग मी तुम्हाला जी डायग्राम दाखवली तेच डायग्राम तुम्हाला इथं
मेमरी ऑब्जेक्ट अलोकेशन साठी यूज करायची. ऑब्जेक्टला कशी मेमरी अलोकेट केली जाते ती डायग्राम तुम्हाला तिथे ऍड करायची. कन्स्ट्रक्टरला डिफाईन करायचे, त्यानंतर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला तुम्हाला एक्सप्लेन करायचे विथ एक्झाम्पल. विथ एक्झाम्पल म्हणजे त्याचा प्रोग्राम बी तुम्हाला तिथं लिहायचा आहे. हे प्रोग्राम आणि हे प्रोग्राम दोन्ही प्रोग्राम आपण लेक्चरमध्ये बघून घेऊया पुढच्या. काय क्लास नावाचा कॉलेज नावाचा क्लास डिक्लेअर करायचा आहे. नेम आणि कोड त्याचे घ्यायचे आहेत आपल्याला. डिराइव्ड अँड न्यू क्लास मध्ये स्टुडंट मेंबर. आता हे तुम्हाला जरा इनहेरिटन्स बेस्ड आहे. इनहेरिटन्स तुम्हाला समजलं तर हा प्रोग्राम येऊन जाईल. पण चला बघूया हा प्रोग्राम जर सॉल्व्ह केला तर करून टाकू उद्याच्याला. नाहीतर तुमचा इनहेरिटन्स जर ह्याच्यात यूज होत असेल तर इनहेरिटन्स जे की तुमचं थर्ड युनिट आहे त्या थर्ड युनिट मध्ये मी तुम्हाला हे प्रोग्राम परत सॉल्व्ह करून दाखवून देईन. एक्सेप्ट अँड डिस्प्ले डेटा मेंबर्स ऑफ वन स्टुडंट अलॉंग विथ कॉलेज. कॉलेजला त्यांच्या कॉलेजच्या नावासोबत त्यांचे डेटा तुम्हाला डिस्प्ले करायचे. समजलं. आता इथं काय करायचं, अकाउंट नावाचा क्लास बनवायचा. डेटा मेंबर्स काय आहे त्याचे नेम आणि बॅलेन्स. बॅलेन्स आणि नेम त्याचे डेटा मेंबर्स आहेत. एक्सेप्ट 8 अकाउंट अँड डिस्प्ले डिटेल्स अकाउंट हॅव्हिंग बॅलन्स लेस दॅन 1000. म्हणजे ज्यांचं लेस दॅन बॅलन्स 1000 आहे त्यांनाच डिस्प्ले करायचंय. समजलं. टोटली 41 क्वेश्चन्स आहेत आपले. हे 2 मार्कांनी 4 मार्कांनी 6 मार्कासाठी डिवाइड झालेले. याच्यामध्ये आता प्रोग्राम्स किती घ्यायचे आपल्याला बघा. 1 2 3 4 त्यानंतर तुमचा 5 प्रोग्राम्स हे झाले. 20 पर्यंत 5 झाले आपले. हे 6 21 6 त्यानंतर हे झाले त्यानंतर 6 झाली. 7 हा 7वा प्रोग्राम 30 वाला 7वा प्रोग्राम. हा 8वा प्रोग्राम 31 वाला. हा 9वा प्रोग्राम आणि हे 10वा प्रोग्राम. 11 12 तुमचे 12 प्रोग्राम. हे 13वा प्रोग्राम. सॉरी हे 13 आणि 14 टोटल 14 प्रोग्राम आपण घेणार आहोत. लेक्चर नंबर 22 किंवा 23 पर्यंत जाऊ शकते. असं नाही की मी लेक्चर नंबर 22 म्हणत आहे म्हणून 22 मध्येच L22 मध्येच तुम्हाला प्रोग्राम दिसून जाते. 23 लेक्चर मध्ये बी तुमचा आपल्याला प्रोग्राम दिसू शकतो. लेक्चर नंबर 23 मध्ये बी तुम्हाला प्रोग्राम दिसू शकतो. कारण की 21 किंवा 22 वाला हेच लेक्चर आहे बहुतेक. लेक्चर नंबर 22 हाच आहे बहुतेक. हेच लेक्चर तुमचं 22 वाला आहे. आणि 23 मध्ये तुम्हाला प्रोग्राम भेटून जातील. 23 लेक्चर नंबर काही नाही, तुम्ही प्लेलिस्टच फॉलो करा. लेक्चर नंबर मी तिथं सिक्वेन्स मध्ये सर्व गोष्टी ऍड केलेल्या आहेत. प्लेलिस्ट फॉलो करा. प्लेलिस्ट मध्ये जाऊनच तुम्ही सर्व गोष्टी बघत चला. जर नोट्स घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे. व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊन त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर भेटून जाईल. व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, सर आम्हाला या युनिटचे नोट्स पाहिजे आहेत. त्यानंतर मी तुम्हाला हे तुमचे नोट्स तुम्हाला तिथं मी अवेलेबल करून देईन. होप की तुम्हाला लेक्चर समजले असतील तर लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचे पण ऑल क्लिअर तरी किमान निघून जातील. होप की तुम्हाला गोष्टी समजल्या असतील. बाय बाय.